हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बटाटा स्टर फ्रायची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर बटाटा स्टर फ्राय बनवण्यासाठी सर्वात आधी एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतलं। गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आणि मग या तेलामध्ये मी 1 चमचा जिरा आणि 1 चमचा राई टाकून घेतली। थोडासा कढीपत्ता टाकून घेतला। एक मी इथे सुकी लाल मिरची टाकून घेतली आणि थोडंसं हिंग टाकून घेतलं, म्हणजे पाव चमचा हिंग टाकून घेतलं। आता तयार फोडणीमध्ये इथे मी 2 बटाट्याचे काप टाकून घेतलेले आहेत। आता बटाटा जर तुम्हाला उभा उभा फ्रेंच फ्राईज सारखा कापायचा असेल तर तसा पण कापू शकता, किंवा जसा मी एकदम बारीक पातळ कापला आहे तसा सुद्धा कापू शकता। तर इथे मी 2 बटाटे घेतले होते मीडियम आकाराचे। आता ह्या बटाट्यांना चांगलं मी इथे या फोडणीमध्ये फ्राय करून घेतलं। मग ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवली आणि ह्या बटाट्यांना असंच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे बटाटे मी सतत परतून घेतले। ह्याचा कलर थोडासा चेंज झाला, म्हणजे हलकासा लाल कलर आला। मी एकदा चेक करून घेतलं की बटाटा शिजलाय की नाही, तर बटाटा छान शिजला होता। आता मी याच्यामध्ये काही मसाले टाकून घेते। सर्वात आधी पाव छोटा चमचा इथे मी धना पावडर टाकलं, पाव छोटा चमचा हळद टाकून घेतली, अर्धा छोटा चमचा इथे मी घरातला साठवणीचा मसाला टाकून घेतला आणि त्याचबरोबर पाव छोटा चमचा इथे मी जिरा पावडर सुद्धा टाकून घेतलेला आहे। आणि ह्यानंतर आहे ना, सर्व हे जे पावडर मसाले आहेत ते ह्या बटाट्यांमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि 5 मिनिटे आणखीन मी ह्याला असेच परतवून घेतले। मग याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली। मग ही गरमागरम जी भाजी आहे, म्हणजेच बटाटा स्टर फ्राय, ते मी सर्व केलेलं आहे। आपल्याकडे बनवायला भाजी नसेल, ऑप्शन नसेल, तर मग हे अशा पद्धतीने बटाट्यांच्या जर काचऱ्या केल्या ना तर ते खायला खूप चांगल्या लागतात। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।